नमस्कार, आरतीच किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण मस्त अशी बेसन बर्फी पाहणार आहोत। तर चला रेसिपीला लगेच सुरुवात करूया। सर्वात आधी आपण बेसन पीठ मोजून घेणार आहोत। तर त्यासाठी मी इथे या वाटीने 2 वाट्या बेसन पीठ घेणार आहे। तर आता ही दुसरी वाटी आपण याच्यामध्ये टाकून घेऊयात। तर मी इथे तुम्हाला वाटीचं प्रमाण सांगितलेलं आहे। तर तुम्ही देखील घरातली कुठलीही वाटी घेऊ शकता। त्याने हे सर्व साहित्य आपण इथे मोजून घेणार आहोत। बेसन पीठ मी इथे स्वच्छ असं चाळून घेतलेलं आहे। तर आता काय करायचंय, हे बेसन पीठ आपल्याला मस्त असं मंद आचेवरती भाजून घ्यायचं आहे। बर्फीसाठी लागणारं सर्व साहित्य आपण एकाच वाटीने मोजून घेणार आहोत। बेसन पीठ भाजण्यासाठी मी इथे पाऊण कप तुपाचा वापर केलेला आहे। तर आता हे तूप आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। तर पाऊण वाटी तुपामधनं मी इथे 2 चमचे तूप तरी देखील शिल्लक ठेवलेलं आहे। तर आता हे बेसन पीठ आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। आणि गॅस कमीच ठेवून हे बेसन पीठ आपल्याला छान असं मंद आचेवरती भाजून घ्यायचं आहे। तर सुरुवातीचे काही मिनिट आपल्याला असं वाटतं की बेसन पीठ हे खूप कोरडं आहे, तूप कमी पडलंय की काय, पण असं काही नसतं। हे बेसन पीठ आपण जसं जसं भाजलं जाईल तसं तसं ते पातळ व्हायला सुरुवात होते। तर आता एक 5 मिनिट झालेले आहेत आणि बेसनाचा मस्त असा खमंग छान वास सुटायला सुरुवात झालेली आहे। बेसन पीठ भाजण्यासाठी जाड बुडाच्या कढईचा वापर करावा, म्हणजे बेसन पीठ छान असं एकसारख्या रंगावरती भाजलं जातं आणि बुडाला ते लागत नाही। एक 7 ते 8 मिनिट झालेले आहेत आणि बेसन पीठ तुम्ही इथे बघू शकता। ज्यावेळेस सुरुवातीला आपण हे बेसन पीठ तुपामध्ये टाकलं होतं त्यावेळेस ते खूप जास्त मोकळं असं वाटत होतं, पण आता इथे तुम्ही बघू शकता बेसन पीठ पूर्णपणे आपलं इथे आता पातळ व्हायला सुरुवात झालेली आहे। बेसनाची बर्फी बनवायला खूप जास्त अवघड वाटते, पण असं काही नसतं। महत्त्वाची टीप म्हटलं तर बेसन पीठ आपल्याला इथे मंद आचेवरती छान असं भाजून घेतलं की ती बर्फी खाण्यासाठी खूप छान लागते आणि छान देखील बनते। बरोबर 15 मिनिटं झालेले आहेत आणि बेसन पीठ तुम्ही इथे बघू शकता पूर्णपणे आता हे आपलं भाजलेलं आहे। आता गॅस बंद करूयात आणि हे थंड व्हायला साईडला ठेवून देऊयात आणि पाक बनवायला घेऊयात। तर पाक बनवण्यासाठी ज्या वाटीने मी इथे बेसन पीठ मोजून घेतलेलं होतं त्याच वाटीने इथे 1 वाटी साखर घेतलेली आहे। आपल्याला फक्त साखर वितळून 1 तारी याचा पाक बनवून घ्यायचा आहे। तर साखर इथे विरघळलेली आहे। आपला पाक शिजतोय तोपर्यंत आपण ज्या भांड्यामध्ये आपण वडी सेट करण्यासाठी लावणार आहोत त्याला तूप लावून घेऊया। तर 1 तारी पाक आपला बनून तयार झालेला आहे। आता हा तयार केलेला पाक आपल्याला याच्यामध्ये ओतून घ्यायचा आहे। लक्षात घ्या मिश्रण आपलं पूर्णपणे थंड हवं आहे, नाहीतर मग आपली बर्फी ही कडक बनू शकते। आता गॅस सुरू केलाय। आता हे मिश्रण आपल्याला पुन्हा एकदा पूर्णपणे घट्ट करून घ्यायचं आहे। आता या स्टेपला तुम्ही याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स टाकू शकता किंवा मग कलर हवा असेल तर तुम्ही याच्यामध्ये पिवळा कलर देखील टाकू शकता। इथे तुम्ही बघू शकता पूर्णपणे पाक आपला बेसन पिठामध्ये उरला गेलेला आहे। तर आता हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे। आता हे सेट करण्यासाठी ताटामध्ये ओतून घेऊया। आता हे तूप लावलेल्या ताटामध्ये काढून घेऊया। आता हे गरम असतानाच आपल्याला ताटामध्ये पसरवून घ्यायचं आहे। आता याला आपण थंड होऊ देणार आहोत। तर 15 मिनिटं झालेले आहेत आणि मिश्रण आपलं
थोडंसं सेट झालेलं आहे। तर आता या स्टेजला आपल्याला याला कट करून घ्यायचं आहे। गार्निशिंगसाठी मी याच्यावरती थोडेसे काजूचे काप करून घेतलेले आहेत, ते याच्यावरती टाकून घेणार आहे। हाताने याला सेट करून घेऊयात। मस्त अशी आपली ही बेसन बर्फी बनवून तयार झालेली आहे। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।